सोलापूर शहरातील महापालिकेच्या शाळा पडक्या आणि धोकादायक अवस्थेत आल्याने शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून शिक्षण घ्यावे लागत आहे, असे विदारक चित्र शहरातील बाळवेस परिसरातील शाळांमध्ये दिसत आहे। महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना गेल्या कित्येक वर्षांपासून अशा धोकादायक इमारतीत अध्ययन अध्यापनाचे कार्य करावे लागत आहे। शाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नेहमी धोकादायक अवस्थेतील इमारतीमध्ये जीव मुठीत धरून दिवस काढावे लागत आहेत। शाळेतील अनेक भागात जीर्ण झालेल्या भिंती, कठडे, उघड्यावर आलेल्या स्लॅबच्या सळ्या, मोडकळीस आलेले दरवाजे, इतरत्र पडलेल्या दारूच्या बाटल्या अशा अनेक समस्या ठरत आहेत। महापालिका प्रशासनाने शाळेच्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून बांधकाम करणे आवश्यक असताना तसे न करता मक्तेदाराला शाळेचे काम सोपवून हात झटकले आहेत। शाळेचे बांधकाम तसेच वर्गखोलीतील फरशीकरण किरकोळ डागडुजी आणि अत्यंत निकृष्ट दर्जाचे आणि संथ गतीने सुरू आहे। त्यामुळे पावसाळ्यात विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे धोकादायक ठरत आहे। शाळेतील विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत आहे। शाळेच्या नूतनीकरणासाठी आणि देखभाल दुरुस्तीसाठी संबंधित मुख्याध्यापकांनी पत्रव्यवहार आणि प्रस्ताव देखील दाखल केला आहे। त्यानंतर या कामकाजाला सुरुवात झाली, परंतु मे महिन्यात झालेले काम अद्यापही सुरूच आहे, तेही निकृष्ट दर्जाचे आणि संथ गतीने। पडक्या आणि धोकादायक अवस्थेतील शाळा जणू मृत्यूचे आमंत्रण देत आहेत का, असे दयनीय आणि धक्कादायक चित्र दिसत आहे। सोलापूर महानगरपालिकेच्या विविध शाळांची अवस्था धोकादायक झाली आहे। ज्या शाळांची अवस्था अशा अत्यंत धोकादायक बनलेली असताना त्याची पाहणी करून नूतनीकरणासाठी शासनाकडे प्रस्ताव दाखल करून पाठपुरावा होत आहे का? मुख्याध्यापकांच्या म्हणण्यानुसार नूतनीकरणाच्या कामाचा प्रस्ताव पाठवला आहे, त्यानंतर कामकाज सुरू झाले, परंतु कामाचा दर्जा निकृष्ट आणि सुमार राहिला आहे। याकडे प्राथमिक शिक्षण मंडळाचे दुर्लक्ष होत आहे का, असा सवाल देखील आता उपस्थित होत आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।